नमस्कार. मी डॉक्टर प्रवेश घुर्डे विश्वराज हॉस्पिटलमध्ये गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट, हिपॅटॉलॉजिस्ट आणि एंडोस्कोपिस्ट आहे. कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता. बद्धकोष्ठता म्हणजे काय? वारंवार शौच कठीण होणे, वारंवार शौच पूर्ण दिवसात आठवड्यात 2 किंवा 3 वेळा होणे किंवा वारंवार पोट फुगल्यासारखं वाटणे किंवा पोट एकदम कठोर वाटणे, याला कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठता म्हणते. बद्धकोष्ठता कशामुळे होऊ शकतो? आपण पूर्ण दिवसात पाणी कमी पिल्यावर किंवा आपल्या जेवणामध्ये फायबर कमी असल्यावर होऊ शकतं किंवा आपण जास्त वेळ बसल्यावर किंवा आपण आपला शौच आहे ते आपण दाबून ठेवल्यावर आपल्याला कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठता होऊ शकते. याचा उपाय काय आहे? दिवसात कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी पिणे. जेवणामध्ये फायबर जास्त ठेवायला पाहिजे. पालेभाज्या किंवा फ्रुट्स खाणे गरजेचं आहे. पूर्ण दिवसात हालचाल असलं पाहिजे. कमीत कमी 45 ते 60 मिनिटं वॉकिंग म्हणजे चालणं-फिरणं करायला पाहिजे. हे गरजेचं आहे. समजा बद्धकोष्ठतासोबत तुम्हाला पोटदुखी किंवा संडासामध्ये रक्त पडणे असा काही त्रास झाला तर तुम्हाला लगेच विश्वराज हॉस्पिटलमध्ये येऊन याचं निदान करणं आवश्यक आहे.